बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने इतक्या वर्षांनंतर भारतात येऊन संन्यास घेतलाय। कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिने संन्यास का घेतला असावा? तिच्यावर आरोप झालेलं ते ड्रग्ज प्रकरण काय आणि मुळात तिने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडाच का निवडला? नमस्कार, मी ऐश्वर्या देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते। बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही। एकेकाळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली। त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियाशी तिचे संबंध जोडले गेले, परंतु ती अचानक भारतात परतली आणि तिने महाकुंभ 2025 दरम्यान संन्यास घेतलाय। महाकुंभ मध्ये किन्नर आखाड्याकडून तिने दीक्षा प्राप्त केली आहे। 25 जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे। शुक्रवारी प्रयागराज मधील संगम मध्ये तिने स्वतःचं पिंडदान केलं। त्याच ठिकाणी तिचा पट्टाभिषेक पार पडला। आता ममता कुलकर्णीला नवीन नावही मिळालं असून ती श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे। पण तिने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाड्याचीच निवड का केली, हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। 1990च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी दीर्घकाळ गैरहजेरीनंतर गेल्या महिन्यात मुंबईत परतली। ममता कुलकर्णीने 1990च्या दशकात करण अर्जुन आणि बाजी सारख्या हिट चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवली। या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यासारख्या टॉप स्टार्स सोबत काम केले। गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने 2000 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णी यांच्यावरील फौजदारी कार्यवाही रद्द केली। न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने कुलकर्णी यांच्या विरुद्ध पुराव्याअभावी खटला रद्द केला। आता नेमकं हे ड्रग्ज प्रकरण काय होतं याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल। तर आधी हे प्रकरण जाणून घेऊया। एप्रिल 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी सेलने 80 लाख किमतीचे इफेड्रिन वाहतूक करणारी 2 वाहने अडवली, तेव्हा या प्रकरणाचा उगम झाला। और विटनेसेस के बयान के हिसाब से मैं आप लोगों से आज शेयर करना चाहूंगा कि जो हमारे पास नई एविडेंस आई है, नए बयान आए हैं, उसके आधार पर ममता कुलकर्णी भी हमारे केस में एक आरोपी हैं। कुलकर्णी यांचे पती विकी गोस्वामी यांच्या नियंत्रणाखाली असलेली कंपनी इव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड द्वारे चालवल्या जाणाऱ्या सोलापूर, महाराष्ट्रातील एका कारखान्यात हा पदार्थ सापडला होता। कंपनीचे संचालक असलेले आणि 11 लाख शेअर्स असलेले कुलकर्णी हे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवाईत सहभागी असल्याचा आरोप पोलिसांनी केला। जिसमें कुल 8 लोग हाजिर थे ऐसी जानकारी है। उसमें जयमुखी हाजिर था, मनोज जैन हाजिर था, किशोर राठौर हाजिर था, विकी गोस्वामी हाजिर था, ममता कुलकर्णी थी और एक और इम्पोर्टेंट इंटरनेशनल स्मगलर है डॉक्टर अब्दुल्ला, वो और उनके 2 साथी हाजिर थे। गोस्वामी या रॅकेट मागे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 अंतर्गत नियंत्रित पदार्थ इफेड्रिनचे उत्पादन आणि खरेदी यांचा समावेश होता। पोलिसांनी त्यानंतरच्या छाप्यांमध्ये 18,000 किलो इफेड्रिन जप्त केले, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे। पोलिसांनी या प्रकरणात ममता कुलकर्णीचे नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवले होते। ती बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेली होती आणि अंमली पदार्थांच्या व्यापारावर चर्चा करण्यासाठी तिने टांझानिया आणि दुबई येथे बैठकी घेतल्या होत्या। तथापि कुलकर्णी यांनी 2018 मध्ये तिच्यावरील फौजदारी कार्यवाही रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला होता आणि तिच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत। कुलकर्णी यांच्यावरील खटला रद्द करण्याचा न्यायालयाचा निर्णय केनियामध्ये प्रत्यार्पणाच्या कारवाईला सामोरे जात असलेल्या अभिनेत्रीला एक महत्त्वपूर्ण दिलासा ठरलाय। ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडाच का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडलाय। यामागचं कारण म्हणजे किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या 13 प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे। किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं। यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते, म्हणून तिने हा आखाडा निवडला। अशाच अपडेट्स आणि ट्रेंडिंग स्टोरीज जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।